राम मंडळी, आज आपण सांगोला बाजारामध्ये कडब्याचं रेट काय आहे, तर कुठला कडबा आहे, पेंडी कशी, याच्याविषयी आपण आज जरा चौकशी करणार आहे. तर यासाठी आज बघा भरपूर प्रमाणात कडबा आलाय. तर या कडब्याचा आपण आज रेट विचारून घेऊया कसं आहे. तर चला या बघूया. सांगोलच्या बाजारामध्ये एक कडबा घेऊन आलेले आपले मित्र आहेत. रेट काय सांगणार दादा? 3,000 रुपये शेकडा. काय कमी जास्त होईल का? होईल का? कुठलाही कडबा आहे? मंगळवेढ्याचा कडबा खायला वगैरे एकदम एक नंबर आहे. बर, जर आपल्याला तुम्ही किती अंतरावर पोच करता येईल? लांबपर्यंत. इथून 3,000 रुपये शेकडा आपण ठरवलं तर हे कुठेपर्यंत न्यायचा? किती किलोमीटर जातात त्या हाय रेट मध्ये? 40 किलोमीटर मध्ये तुम्ही हाय रेट मध्ये देता. बरं, आपला नंबर सांगा. 9730 4632 13. नाव आपलं काय? किरण लोखंडे, मंगळवेढा. तर बघा मित्रांनो, आई आपल्या मित्राशी संपर्क साधा, फोन करा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? दिनेश ठेंगील, मंगळवेढा. मंगळवेढा. आपला हा वैरेचा धंदा आहे. होय. हे कडबा कुठल्या जातीचा आहे? कडबा 35 एक मालदांडी. 35 एक मालदांडी. आपल्याकडे सगळीकडे टोटल मंगळवेढ्याला मालदांडी मिळते. हा, जनावरांना खाण्यासाठी अतिशय चविष्ट रुचकर आहे. होय. बरं, या कडब्याचा रेट काय सांगितलं तुम्ही? इथं आता सांगोला बाजारात चालू आहे 3,031 रुपये शेकडा. 3,000 ते 31 रुपये शेकडा. सांगोला भागात एक 10-20 किलोमीटर इकडे तिकडे. बरं, हा बाजारात आपण समजा व्यवहार ठरवला आणि हा कडबा किती अंतरापर्यंत तुम्ही पोच करता? काय 250-300 किलोमीटर पर्यंत पोच करतो. हाय या रेट मध्ये? नाही, हाय ह्या रेट मध्ये नाही. हाय या त्या रेट नुसार हाय ह्या रेट मध्ये सांगोलच्या भागात, सांगोलच्या भागात 25 किलोमीटर मध्ये तुम्ही करू शकताय. बरं, हा या 3,000 ते 31 मध्ये काय कमी जास्त होऊ शकते का? होय, कमी. पूर्ण गाडी घेतली तर काय कमी जास्त होते. बघा, जनावरांचा चारा आहे. चाऱ्यासाठी व्यापारी असू द्या, शेतकरी असू द्या, मागं पुढं सरासरी करत असतो. बर, आता आपल्या गाडीत किती कडबा आहे? सगळा कडबा 1200 कडबा आहे. 1200 कडबा आहे. आणि पूर्ण कडबा हा मंगळवेढ्याचा. मंगळवेढ्याचा. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल होय, तर प्लीज आपला नंबर सांगता का? सांगा नंबर. 9730 14 51 22. बघा, त्यांचा घरपोच मिळतो. तर घरपोच कडबा मिळण्यासाठी या नंबरवरती अवश्य संपर्क साधायचा आहे आणि आपला दर भाव मोल करून यांचा कडबा घ्या. चांगल्या प्रकारचा कडबा आहे. मी आता बघितलंय, पूर्ण मापाचा कडबा आहे. एकदम अगदी डोक्यापेक्षा उंच कडबा आहे. जर कोणाला पाहिजे, पिंडीला बी चांगला आहे, की सोडून पेंडी बांधलेली नाही किंवा काही नाही, अगदी चांगल्या प्रकारे कडबा आहे. कोणाला पाहिजे असेल तर अवश्य संपर्क. ज्यांना कडब्याची आवक बी झालेली आहे. बघा, संपूर्ण गाड्या ह्या मंगळवेढ्याच्या आहे. अगदी चांगल्या प्रकारे कडबा, पांढरा शुभ्र कडबा असा आहे. काय मोठा आहे, काय बारीक आहे, लहान मोठा होत जातं, पण अतिशय चांगल्या प्रकारे कडबा आहे. बघा, भरपूर प्रमाणात गाड्या आल्या त्या. अशा प्रकारे ह्या कडब्याच्या गाड्या आहेत त्या. जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधायचा. मंगळवेढ्याशी किंवा सांगोलच्या बाजारात आला तरी आपल्याला या गेटच्या आतमधून आल्यावर ह्या गाड्या आपल्याला बघायला मिळतील. तर याचा कडबा आपण घेऊ शकताय. नाव सांगा आपलं. सोमनाथ पाटील. गाव? मुंडेवाडी. मुंडेवाडी, तालुका मंगळवेढा. मंगळवेढा. ही सगळा कडबा मंगळवेढ्याचा आहे. हा, मंगळवेढ्याचा कडबा. बघा, पांढरा शुभ्र कडबा आहे. 35 एक मालदांडी. ही 35 एक मालदांडी. कडबा खायला चांगला असतो. हा, अतिशय रुचकर कडबा असतो काय? हो. बघा, पांढरा शुभ्र कडबा आहे, एकदम चांगला आहे. अगदी छानपैकी कडबा आहे. काय रेट सांगितला? इथं जागेवर चालू 3,000 रुपये शेकडा. 3,000 रुपये. कडबा घेतल्यावर तुम्ही हाय या रेट मध्ये किती अंतरावर पोच करताय? हा, या अंतर 3,000 रुपये शेकडा म्हणजे एक 20 किलोमीटरच्या अंतर साधारण. 20-25 किलोमीटर अंतरावर तुम्ही पोहोचू शकताय हाय या रेट मध्ये. 3,000 रेट. बरं, रेट मध्ये काय कमी जास्त होईल का पूर्ण गाडी घेतल्यावर? होईल की? होय. बघा, जर पूर्ण गाडी घेतली तर रेट मध्ये कमी जास्त होऊ शकते. जर कोणाला कडबा पाहिजे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा. आपला त्याला नंबर सांगा घ्यायचा. 93 56 11 90 49. बघा, खाली नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती संपर्क साधून अगदी चांगल्या प्रकारचा उच्च प्रतीचा चारा पाहिजे असेल, वैरण पाहिजे असेल तर यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.